नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानसी गायत्रीला म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा मंगळागौरीसाठी इथे आता गीता वहिनी येणार म्हणजे येणारच. तेव्हा गायत्री म्हणत असते की तुझा हाच कॉन्फिडन्स मला खूप जास्त आवडतो. आता बघूया ना, गीता इथे येते की तुझी तिथून पाठवणी होते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री आपल्या रूममध्ये जायला निघालेली असते. तेव्हा तेजस सुगंधाला म्हणत असतो की आई, अगं आपल्या कुमुद मावशीला मंगळागौरीचं आमंत्रण दिलंस की नाही. तेव्हा इथे मानसीनेच तेजसला हे बोलायला सांगितलेलं असतं, कारण मानसी आणि तेजसला गायत्रीची रिॲक्शन बघायची असते. कुमुद मावशीचं नाव घेतल्यानंतर तिथे आता गायत्री लगेच उभी राहते आणि मागे वळून तेजसकडे बघायला लागते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तेजसला कुमुद मावशीचं नाव कसं काय माहिती याचा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे सुगंधा म्हणत असते, अरे कुमुद मावशी नाही रे, कुमुदिनी मावशी. तिचं नाव कुमुदिनी आहे आणि ती मंगळागौरीसाठी काही गावावरून इथे येणार आहे का? ती गावाला राहते ना? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हां अगदी बरोबर बरोबर म्हणालीस तू. कुमुद नाही, कुमुदिनी. ते कुमुद कुमुदिनी जरा सारखीच नावं वाटतात ना म्हणून. तेव्हा सुगंधा म्हणत असते, पण तेजस काय रे, तुला अचानक तिची आठवण कशी काय आली आज? तेव्हा तेजस म्हणतो, अगं लहानपणी किती खेळलो आम्ही तिच्याबरोबर, म्हणून आठवण झाली, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस आणि मानसी दोघेही एकमेकांकडे बघत असतात, कारण त्यांना आता इथे तिचा वीक पॉईंट हा मिळत गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी पूजा करत असते. तेव्हा ती विचारत असते सुगंधाला, कलश ठेवू ना, फुलं कुठे ठेवू? तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की मानसी, एरवी तुला पूजेबद्दल काहीही सांगावं लागत नाही, पण इथे मंगळागौरीची पूजा तुला कशी काही जमत नाही, मला कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, मावशी कसं आहे ना, आमच्या इथे गावाकडे आमचे फारसे नातेवाईक नव्हते. मामा मामी होते, ते इथे मुंबईमध्ये होते. त्याच्यामुळे कधीच मला इथे असं मंगळागौरीच्या पूजेला जाता आलं नाही. मंगळागौर साजरीच केली नाही असं म्हणालात तरीसुद्धा चालेल, म्हणून मला या पूजेबद्दल काही माहिती नाही. तेव्हा सुगंधा म्हणते, काही हरकत नाही, मी आहे ना, मी तुला शिकवेन. आणि आज फक्त माझ्या मुलीची आणि सुनेची इथे मंगळागौर नाही आहे, तर माझ्या भाचीची सुद्धा आहे. कारण तू माझी भाची पण आहेस ना, कारण तू मला मावशी म्हणतेस, बरोबर की नाही? तेव्हा तू एक काम कर, आता बाकीची पूजा राहू दे, ती सगळी मी करेन. तू आता जा आणि छान तयार हो बरं. तेव्हा इथे मानसी देवाचा आशीर्वाद घेते आणि लगेचच आपल्या रूममध्ये येते. तर रूममध्ये इथे तेजस बसलेला असतो. मानसी म्हणते, अहो तुम्ही बाहेर जा बरं, मला आता चेंज करायचं आहे, मला निघायचं आहे पूजेसाठी. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो हो तुम्ही निघा, आधी ते कपाट उघडा, तुम्हाला जे काही कपडे घालायचे आहेत ते काढा, मग मी लगेच बाहेर जातो. 2 मिनिटाचं काम आहे, मला एक महत्त्वाचा मेसेज फक्त सेंड करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस हे सगळं खोटं बोलत असतो, कारण त्याला इथे मानसीची रिॲक्शन बघायची असते. कारण त्याने मानसीसाठी साडी आणलेली असते, दागिनासुद्धा आणलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, ही साडी हा दागिना हे सगळं तुम्ही आणलेत का माझ्यासाठी? त्या पिशवीमध्ये हे सगळं होतं? तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर, हे मीच तुमच्यासाठी आणले. तेव्हा मानसी म्हणते, का? तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का आणले? तुम्ही विसरलेत का आपण दोघेजणं फक्त नाटक करतोय? तेव्हा तेजस म्हणतो, मी काही विसरलेलं नाही आहे. मला माहिती आहे, सगळं मार्गी लावल्यानंतर तुम्ही इथून निघून जाणार आहात. पण तुम्हीच म्हणाला होतात ना, की आपल्यामध्ये जी मैत्री आहे ती कायम राहील म्हणून. म्हणून एका मित्राने मैत्रिणीसाठी आणलेलं गिफ्ट आहे असं समजा आणि म्हणून तरी घ्या. आणि ही 2 गुलाबाची फुलं मला माहिती आहे द्यायला उशीर झाला आहे, पण अगदी मनापासून देतोय. तुम्ही जर ही फुलं स्वीकारली तर मला कळेल की तुम्ही आपली मैत्री मनापासून स्वीकारली आहे म्हणून. नाहीतर मला चांगलं वाटावं म्हणून फक्त तुम्ही मैत्री केली आहे असंच मला वाटेल. तेव्हा ती 2 गुलाबांची फुलंसुद्धा त्याने आता इथे साडीवरती ठेवलेली असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, दरवाजा नॉक होतो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, थांबा मी बघतो कोण आहे ते. तेव्हा तेजस आता बघतो आणि म्हणतो, बाप रे, हाड हाड. तेवढ्यातच इथे मानसी म्हणते, काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा इथे कोण आले, गायत्री वहिनी, हे बघा. तुम्ही आतमध्ये येणार आहात ना? तेव्हा गायत्री म्हणते, हो. तेव्हा तेजस म्हणतो, लकी चार्म, आपण एक काम करूया, गोमूत्र, गंगाजल
त्याचबरोबर इथे आपल्याला आता लिंबू मिरचीसुद्धा आणून लावावी लागणार आहे. ह्या रूममध्ये येणार म्हणजे खरंच या इथून निघून गेल्यानंतर अख्ख्या रूममध्ये गोमूत्र शिंपडून आपल्याला संपूर्ण रूम इथे साफ करून घ्यावी लागणार आहे. तेव्हा गायत्री म्हणते, झालं तुझं सगळं बोलून, आता येऊ आतमध्ये. तेव्हा तेजस म्हणतो, या आता काय यायचं आतमध्ये तर या. तेव्हा इथे गायत्री रूममध्ये येते आणि तेजसची रूम संपूर्ण बघत असते. तेजसने आपल्या बायकोसाठी म्हणजे मानसीसाठी रूम खूपच जास्त छान अशी सजवलेली असते. तेव्हा गायत्री म्हणते, अरे वा, लग्नाचे फोटोज, तुमच्या स्वतःचा फोटो एवढा मोठा, त्याचबरोबर बेड, नवीन बेड आहे ना हा. तेव्हा ती म्हणत असते, खूप छान रूम सजवली आहेस तू. तेव्हा तेजस म्हणतो, हा मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का गायत्री वहिनी? आणि ही माझी रूम आहे, मी माझ्या रूममध्ये काही करू शकतो. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण गायत्री वहिनी तुमचं काही काम होतं. तेव्हा गायत्री म्हणते, नाही गं, बोलायलाच आले होते सहज. तेव्हा इथे गायत्री म्हणते, तेजस अगदी बरोबर बोललास तू. अरे ही रूम तुझी आहे, तू वाटेल ते करू शकतोस. आणि तसंही आपण दोघेच जण तर या घराचे मालक आहोत ना, बरोबर की नाही? तेव्हा तेजस म्हणतो, हो, माझ्या या संपूर्ण घरामध्ये ह्या खोलीने तर तुम्हाला इथे हे घर विकू दिलेलं नाही आहे, बरोबर ना? तेव्हा गायत्री म्हणते, हो अगदी बरोबर, आपण दोघेजणच या घराचे मालक आहोत. फक्त फरक एवढाच आहे, तफावत एवढीच आहे की तुझ्या नावावरती थोडंसंच घर आहे, तुझी रूम, आणि माझ्या नावावरती संपूर्ण घर आहे. कळलं ना तुला? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अरे वा, नवीन साडी, नवीन दागिना, मस्त मंगळागौरीची तयारी सुरू आहे नाही का? तेव्हा इथे गायत्री म्हणते, मानसी, म्हणूनच मी तुला इथे आठवण करून द्यायला आले, विसरलीस तर नाही ना? अगं आता मंगळागौर आहे, मग तू त्या तयारीमध्ये बिझी असतील ना? तेव्हा तू बॅग वगैरे भरलीस का? कारण गीता तर काही येणार नाही, त्यामुळे आता तुलाच या घरातून जावं लागणार आहे. तेव्हा तू बॅग वगैरे तर भरली नसशीलच, म्हणून मी इथे आहे ना तुझ्या मदतीसाठी, बघ कुणाला बोलवते. तेव्हा ती इथे छायाला आवाज देते. छाया लगेच धावत पळत येते. तेव्हा तेजस म्हणतो, काय छाया, अगं लगेच आलीस काय दीदी म्हणत? काय एका आवाजावर उभीच राहिली होतीस की काय? तेव्हा छाया म्हणते, अरे मग काय, मला माहितीच होतं दीदी मला काहीतरी काम सांगणार, म्हणून मी येऊनच थांबले होते ना. तेव्हा इथे छाया म्हणते, दीदी बोल ना, काय करू? तेव्हा गायत्री म्हणते की मानसी मंगळागौरीच्या इथे आता खेळासाठी तयार होते. तेव्हा तू एक काम कर, तिची बॅग वगैरे पॅक करायला तिला मदत कर. तेव्हा छाया म्हणते, ठीक आहे मानसी, सांग बरं कुठले कपडे भरायचे आहेत, मी तुझी बॅग भरून देते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी तुम्ही एक काम करा, माझी बॅग भरायची काळजी करू नका, ती मी भरेन. तुम्ही एक आता घरातली रूम आहे ना कुठली तरी, ती स्वच्छ साफ करून ठेवायला सांगा. गीता वहिनी आल्यानंतर त्या दोघांना घरातली एक रूम द्यावी लागेल ना, म्हणून मग एक रूम कुठली तरी स्वच्छ क्लीन करून ठेवायला सांगा. तेव्हा इथे आता खूपच जास्त गायत्रीला राग येतो. गायत्री म्हणत असते, ते कधीही शक्य होणार नाही आहे, कळलं का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता छान अशी तयार होण्यासाठी गीता आलेली असते. गीताने येताना स्वतःसाठी छान साडीसुद्धा खरेदी केलेली असते. ती म्हणते की नवीन साडी खरेदी करण्यासाठी निमित्त मिळालं. तर इथे मंगळागौर या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते. आता फायनली मी माझ्या घरी जाणार आहे. तेव्हा तिला इथे आता जे काही मानसी बोललेले असते ते आठवतं की फक्त मंगळागौरच नाही, तर येणारा प्रत्येक सण आपण एकत्र साजरा करायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रूममधून सगळं सामान शिफ्ट केलेलं असतं. म्हणजे आता मंगळागौरीचा खेळ आहे, तर आता हॉलमध्ये जे काही सामान लावून ठेवलेलं असतं ते सगळं आता बाजूला काढून ठेवण्यात आलेलं असतं. बायकांना खेळण्यासाठी इथे हॉल पूर्णपणे साफसुथरा करून ठेवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सूरज म्हणतो की आई अजून काही करायचं आहे का? तेव्हा इथे सुगंधा म्हणते, आता काही करायचं नाही आहे, झालं आहे सगळं, आता तुम्हीसुद्धा दोघेजणं बाहेर जा, हा बायकांचा खेळ आहे, तुमचं इथे काय काम? तेव्हा तेजस म्हणत असतो, अगं आई अजून काहीतरी काम असेल ना, हे काय सतरंजी कोण हातरणार, मी तुला आता इथे चतरंजी हातरून देतो थांब. आणि इथे एका बाजूला तेजस मानसीची आतुरतेने वाट बघत असतो, कारण त्याला मानसीला इथे नटलेलं बघायचं असतं. नऊवारीमध्ये मानसी कशी दिसते हे आता तेजसला बघायचं असतं आणि म्हणून तो टाईमपास करत असतो. तो म्हणत असतो की ते सतरंजी हातरून देतो, अजून काही काम असेल तर ते पण सांग. तेव्हा सुगंधा म्हणते, बास झालं तुमचं आता,
तुम्ही आता जा बरं दोघेजणं बाहेर, आता बायका येतील खेळ खेळायला, त्याच्यामुळे तुम्ही आता जा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तेजस म्हणत असतो, अगं असू दे, मग काय झालं, आम्ही सगळी तयारी करून दिली तर. तेव्हा इथे आता आलेल्या बायका म्हणत असतात, अरे वा, हे काय बघायला मिळते आम्हाला, काय सुगंधताई, मुलं मदत करतायत वाटतं, छान काम करतायत. म्हणजे हे बाबा आमच्या घरी बघायला मिळत नाही. म्हणजे इथे सुना तयार होत आहेत, चांगले नटत आहेत आणि मुलं इथे काम करतायत, बरोबर की नाही? म्हणजे काय भाग्यच म्हणायचं, असं चित्र बघायला कुठे मिळतं हल्ली. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो ना काकू, बघा ना तुम्ही, अहो दाभोळकर काकू, तुम्हाला माहिती नाही आहे, अहो मी अजून किती कामं केलीत तुम्हाला माहिती आहे. आत्ताच मी कणिक मळून आलो आहे, कणिक मळलं, त्याच्या आधी मी पाणीसुद्धा भरले, घरातून सगळीकडे कचरा मीच काढला. अहो किती कामं करतो मी, ह्या लोकांनी फक्त आज आराम दिला आहे, सगळी कामं तर मीच केलेली आहेत. तेव्हा इथे भांडी घासायची आहेत, कपडे धुवायचे आहेत, आज फक्त हे लोक आराम करणार, इतकी कामं करत असतो ना मी. थांबा, ही सुद्धा तचरंजी तुम्हाला मी हांतरून देतो. आणि तो आता सगळ्यांना बाजूला करतो आणि फक्त निव्वळ टाईमपास करण्यासाठी तो इथे कामं करत असतो. कारण त्याला डोळे भरून इथे मानसीला बघायचं असतं. मानसी कशी तयार झाले त्याला फक्त ते बघायचं असतं. जेव्हा मानसी तिथे येते आणि तेजस तिच्याकडे बघतो, तेव्हा तेजस मानसीकडे बघतच राहतो. तो आपली इथे 3 बोटं वरती करतो आणि तिला खाणाखुणा करून सांगत असतो की सुंदर दिसतेस म्हणून. तेव्हा इथे काकूसुद्धा म्हणतात, खरंच गं मानसी, खरंच खूप सुंदर दिसतेस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मानसी आता त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा आभा बघते तर काय, तेजस एकटक मानसीकडे बघत असतो. तेव्हा आभा म्हणते, दादा अरे माहिती आहे मी सुंदर दिसते, म्हणून एकटक काय माझ्याकडेच बघणार आहेस का, नजर लावशील? तेव्हा तेजस म्हणतो, नजर, एक काम कर ना, काजळाचा एक टिक्का त्यांना लाव ना असा इथे, नाहीतर नजर तशीही त्यांना लागणार नाही, कारण तू आहेसच ना त्यांच्याबरोबर भावळी म्हणून. तेव्हा आता तू भावळी असल्यामुळे त्यांना काही नजर लागणार नाही. तरीसुद्धा एखादा काळा टिक्का घे आणि त्यांना इथे कानाच्या मागे लाव, म्हणजे त्यांना कुणाची दृष्ट लागणार नाही. तेव्हा इथे काकू म्हणत असतात, काय रे तेजस, पण आधी तू मला सांग, तू इथे आहेस उभा आणि तुझ्या बायकोकडे असा बघतोयस जसं काय पहिल्यांदाच बघतोयस तिच्याकडे. आता लग्नाला वर्ष होईल ना तुझ्या, तरीसुद्धा बायकोला पहिल्यांदा बघितल्यासारखी काय बघतोयस? तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नाही, बायकोला बघतो ना मी, अगदी रोज बघतो, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, पण आज नऊवारीमध्ये पहिल्यांदाच बघतोय ना, म्हणून असं बघतोय त्यांच्याकडे एकटक. तेव्हा इथे सुगंधा म्हणते, बरं बास झालं तुझं, झालं का आता बोलून, जा बरं तू आता घरातून बाहेर पड. तेव्हा इथे तेजस काही जायला तयार नसतो, त्याला इथे मानसीकडेच बघायचं असतं. त्याला ओढत ताणत आता सूरज आणि सुगंधा घरातून बाहेर काढत असतात. तेव्हा इकडे आता मानसी त्याला बोट करून दाखवते की चला निघा म्हणून आता घराबाहेर. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे, जातो मी जातो. आणि तो आता जाता जाता मानसीकडे पुन्हा बघत असतो. तेव्हा मानसीला खूप हसायला येतं की तिला बघण्यासाठी इथे तेजस एवढे प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळ्या बायका जमलेल्या असतात मंगळागौरीचे खेळ खेळायला. गीता वहिनीला आता जायचं असतं. गीतासुद्धा इथे छान आता तयार होत असते. मंगळागौर आहे, त्याचबरोबर प्रभू घराण्यामध्ये पुन्हा एकदा तिची एंट्री आहे. त्यामुळे इथे गीता देवासमोर हात जोडते आणि म्हणते की देवा, आता मी फायनली चालली आहे, पण मला तुझ्यावरती एक जबाबदारी द्यायची आहे आणि ती म्हणजे मानसी आणि इथे तेजस भाऊजींची. मानसी आणि तेजस भाऊजी यांचा संसार अगदी आयुष्यभर असाच राहू दे, त्यांच्यावरती कुठलेही संकट येऊ देऊ नका, त्यांच्यामध्ये कुठलीही तफावत येऊ देऊ नका, असं गीता म्हणत असते. त्या दोघांना नेहमी एकत्र राहू दे, कारण तिला माहिती आहे तेजसचं मानसीवरती किती जास्त प्रेम आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गीता जायला निघालेली असते. गीता दरवाजा बंद करते, लॉक वगैरे करते आणि त्याच्यानंतरला चावी तिथे आता बाजूला एक कुंडी असते, तिच्या खाली ती घराची चावी नेहमी ठेवत असते. तेव्हा त्या ठिकाणी ती घराची चावी ठेवते आणि ती मंगळागौरीसाठी प्रभू घराकडे जायला निघते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गीता आनंदी असते, कारण आज तिची घरामध्ये एंट्री होणार असते, त्यामुळे ती आनंदी असते. तर इथे तेजस आता खिडकीतून मानसीला बघत असतो. तेव्हा इकडे सूरज म्हणत असतो, अरे तेजस काय करतोयस तू, मूर्ख माणसा, इकडे बरं इकडे. तेव्हा तेजस म्हणतो, अरे काय झालं दादा,
तेव्हा इथे सूरज म्हणतो, अरे काय झालं काय, इकडे आहे बरं तू, हे काय करतोयस तू, आता मोठा झालायस तू आणि हे सगळं काय करतोयस. तेव्हा तेजस म्हणतो, तुला माहिती आहे ना आता मोठा झालोय मी, मग मी माझ्याच बायकोला बघतोय ना, मग कशाला थांबवतोयस तू? मला काय कोणाची भीती आहे की काय? काय चोरी करतोय मी? माझ्याच बायकोला बघतोय. तेव्हा सूरज म्हणतो, "अरे असं काय करतोयस? संपूर्ण बायकांचा कार्यक्रम आहे ना, असा लपून-छपून तू आता मानसीला बघणार आहेस का? तू चल आधी माझ्याबरोबर चल." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "अच्छा, म्हणजे आता माझी बायको तिथे आहे आणि मी बघतोय तर मी चुकीचं करतोय आणि आता जर गीता वहिनी आली तर लगेच तिला बघायला उभा राहशील की नाही? सांग बरं." तेव्हा सूरज हसायला लागतो. तेव्हा इथे सूरज म्हणतो, की "तेजस माझ्याबरोबर चल. गीता येणार आहे, तिच्या स्वागताची तयारी करायची आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "मी काय येऊ तुझ्याबरोबर? तुझी बायको आहे ना, जा तू तयारी कर." तेव्हा सूरज म्हणतो, "अरे असं काय करतोयस? तू तिचा लाडका धीर आहेस ना? मग चल बरं तू माझ्याबरोबर आणि सगळी तयारी आपल्याला आता मिळून करायची आहे, चल." त्यानंतर गीताला काही गुंड लोकं आता अडवतात. तिथे गुंड लोकं येतात आणि गीताला पकडतात. तेव्हा गीता म्हणत असते, "कोण आहात तुम्ही? व्हा बाजूला, मला जाऊ द्या. माझी वाट सोडा." पण इथे ते गुंड लोकं काय ऐकत नाही. तिच्या डोक्यामध्ये इथे आता पिशवी टाकतात आणि तिला किडनॅप करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गीताला किडनॅप केलेलं असतं आणि त्या ठिकाणी विनोद आलेला असतो. म्हणजे हे सगळं कारस्थान विनोदने केलेलं असतं, ते सुद्धा गायत्रीच्या सांगण्यावरून. त्यानंतर इथे आता गायत्रीने सांगितलेलं असतं, गीता इथे पोचता कामा नये. गुंड लोकांना गायत्रीने आता सुपारी दिलेली असते गीताची. तिला इकडे आता किडनॅप करायला सांगितलेलं असतं. तिचं तोंड बंद करून तिला तिथून घेऊन जातात. जाता जाता तिच्या हातातली पिशवी तिथेच पडते. तेव्हा तो तिची बॅग उचलतो विनोद आणि बाजूला फेकून देतो. तिची बॅग बाजूला फेकून देतो. तिचा मोबाईल खाली पडलेला असतो. विनोद तो मोबाईलसुद्धा उचलतो आणि म्हणतो, "अरे बापरे मोबाईल! नाही, नको नको. हा मोबाईल मला माझ्याजवळ ठेवायचा नाही आहे. जर त्या तेजसने आपल्या हुशारीने हा नंबर जर ट्रेस केला ना, तर हा नंबर तर माझ्याकडे सापडेल आणि मग त्या तेजसला कळेल की मीच या सगळ्याच्या मागे आहे म्हणून. मीच त्या गीताला किडनॅप करायला सांगितले आणि उगाच तो माझी काय हालत करून ठेवेल ना, मलाच माहिती नाही आहे. तेव्हा नको नको. हा फोनसुद्धा माझ्याकडे ठेवायला नको." आणि तिथे एक स्कूटी असते. तेव्हा विनोद जातो आणि त्या स्कूटीच्या मध्ये एका बाजूला तो आता मोबाईल गीताचा ठेवून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंगळागौरीची जय्यत तयारी करण्यात आलेली असते. खूपच छान अशी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा इथे पूजा चांगली मस्त छान पद्धतीने मानसीने पूजा केलेली असते. छान सजावट, डेकोरेशन सगळं काही तिथे असतं. त्यानंतर तिथे आलेली असते ती म्हणजे आभा. आभालासुद्धा पूजा करायला सांगितलेली असते. आरती करून झाल्यानंतर सुगंधा म्हणत असते, की "मानसी तू सुद्धा ये. तुझी सुद्धा पहिली मंगळागौर आहे. तू सुद्धा पूजा करून घे." तेव्हा मानसी इथे पूजा करायला येते. तेव्हा आजूबाजूच्या बायका इथे चर्चा करायला लागतात. तर इथे सगळ्यांना आरती देण्याची वेळ आलेली असते. आरती करतात, सगळेजण पूजा करतात. त्यानंतर आभा सगळ्यांना आरती द्यायला जाते. आभाने आरती दिल्यानंतर इथे आता आभा म्हणते, की "आई, अगं वहिनीची सुद्धा पहिलीच मंगळागौर आहे ना." तेव्हा बाकीच्या बायकांना आता वहिनी आरती देणार. तेव्हा इथे आता मानसी येते आणि ती सगळ्यांना आता आरती द्यायला येते. तेव्हा बायका एकमेकींना खुणावत असतात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं, की इथे आता मानसी पूजा कशी काय करते इथे? तेव्हा इथे मानसीला आधी त्या काही बोलत नाही. त्यानंतरला इथे दाभोळकर काकू म्हणतात, "हे काय सुगंधाताई, तुम्ही तुमच्या मानसीला, तुमच्या सुनेला काही शिकवलं नाही का?" तेव्हा इथे सुगंधा म्हणते, "काय झालं? काही चुकलं का?" तेव्हा त्या बायका म्हणतात, "अहो, तुमच्या मानसीची सुद्धा लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर आहे ना. मग पहिली मंगळागौर ही मुलगी आपल्या माहेरी करत असते आणि त्यानंतरची मंगळागौर ती आपल्या सासरी करत असते. मग तुम्ही तिला सांगितलं नाहीत का, की इथे पूजा करायची नाही म्हणून तिने?" तेव्हा इथे आता मानसीला याबद्दल काहीच माहिती नसतं. तर इथे गीताबाईने अजून आलेली नसते. तेव्हा तेजस म्हणत असतो, की "सूरज, अरे बाबा फोन कर ना गीता वहिनीला. दादा अरे फोन कर, वहिनी अजून कशी आली नाही." तेव्हा इथे सूरज फोन करतो. तिचा फोन वाजत असतो, रिंग जात असते, पण गीता फोन काही उचलत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सूरज म्हणत असतो, "अरे गीता फोन नाही उचलत आहे रे तेजस." तेव्हा तेजसला आता टेन्शन येतं. तर इथे काकू म्हणत असतात, की "सुगंधाताई, अहो तुम्हाला माहिती नाही आहे का? तुम्ही मानसीला सांगितलं नाही, की पहिली मंगळागौर ही माहेरी करत असते म्हणून मुलगी
आणि नंतरची मंगळागौरी सासरी होत असते. मग तू इथे पूजेचा मान कसा काय स्वीकारलास? तुला हे सगळं माहिती हवं ना? तेव्हा मानसी म्हणते, काकू खरंच सॉरी. मला खरंच या सगळ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. मला जर माहिती असतं तर मी कधीच आरती केली नसती, पूजा केली नसती. मी फक्त मंगळागौरीचे खेळ खेळले असते. तेव्हा इथे आता गायत्री तिथे येते. गायत्री म्हणत असते, तिला माहिती तरी कसं काय असणार नाही का? तिला या गोष्टी माहिती असणारच कशा? तेव्हा इथे गायत्री मानसीला पुन्हा एकदा टॉन्ट मारायला त्या ठिकाणी आलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की हे बघ मानसी, हे जे पात्र आहे ना ते मी पाण्यामध्ये ठेवणार आणि हे बुडायच्या आत इथे गीता नाही आली तर या घरामध्ये गीताला एंट्री नाही मिळणार. तर इथे 1 तासाचं हे घटिका पात्र आहे. ते पाण्यामध्ये बुडायच्या आत गीता जर इथे नाही आली तर तुला हे घर सोडून जावं लागेल. तेव्हा इथे मानसीची बॅग वगैरे तिने आता तयार करून आणलेली असते. तेव्हा इथे मानसी म्हणते, आणि जर गीता वहिनी आल्या तर? तर मग मी जाणार नाही. मग तुम्ही काय कराल? तेव्हा इथे गायत्री म्हणते, मग एक घंगाळमध्ये पाणी आहे ना, ते घंगाळ मी माझ्या डोक्यावरती ओतून घेईन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मानसी म्हणते, की ठीक आहे, तुमचं चॅलेंज मी स्वीकारले. गीता वहिनी इथे येणार म्हणजे येणार. तर इथे गायत्रीला वाटत असतं की गीता येणार नाही. पण जर ती नाही आली तर घंगाळमधलं पाणी स्वतःच्या अंगावरती तिला ओतावं लागणार असतं.